नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी ज्ञानेश्वर चिकणे. आज आहे 13 एप्रिल 2026. तर आपण दिलेल्या अंदाजाप्रमाणे राज्यामध्ये ठिकठिकाणी जोरदार देखील पाऊस पडणार आहे. तो कोणत्या तारखेला पडणार आहे आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये पडणार आहे, आपण या अंदाजामध्ये सांगणार आहोत एकंदरच. तर पावसाची सुरुवात ही 19 तारखेपासून कोल्हापूर, सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये होणार आहे आणि तो पाऊस जोरदार देखील आहे. आणि ह्या 2 दिवसामध्ये देखील एकदम शेवटचं टोक म्हणजेच गोवा या भागामध्ये, गोवा आणि कोल्हापूर या भागामध्ये, सांगली या भागामध्ये एखाद्या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. एकदम समुद्र किनारपट्टी या भागामध्ये पावसाची शक्यता नाकारता येत नाही आहे. पण अशा मोठ्या क्षेत्रावर पावसाची शक्यता त्या भागामध्ये नाही आहे. पण 19 तारखेपासून त्याच भागामध्ये सांगली, सातारा, कोल्हापूर या भागामध्ये पावसाला सुरुवात होणार आहे आणि तो पाऊस वाढत वाढत तसेच सोलापूर जिल्ह्यामध्ये 20 तारखेला पावसाची शक्यता आहे. आणि शेतकरी बंधूंनो, तापमानामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ देखील ही 18 तारखेपर्यंत होणार आहे. आता सध्याचं तापमान हे 40-41 अंश सेल्सिअस गेलेलं आहे. काही ठिकाणी 42 पर्यंत देखील गेलेलं आहे आणि तापमानामध्ये वाढ ही 42-43 पर्यंत देखील जाण्याची शक्यता आहे. काही भागामध्ये 40 पासून 41, 40, 42 आणि एखाद्या ठिकाणी 43 देखील जाण्याची शक्यता आहे. तर तापमानापासून तुम्ही देखील संरक्षण करा स्वतःचं. तर 19 तारखेला 20 तारखेला सोलापूर जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे. तसेच 21 तारखेला पहा, आता 21 तारखेला जास्त मोठ्या प्रमाणामध्ये पावसाचं वातावरण वाढणार आहे आणि ठिकठिकाणी जोरदार देखील पाऊस पडण्याची शक्यता आहे. जोरदार म्हणजे याचा अर्थ वाहुणी नाही. जोरदार म्हणजे कमी वेळेमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. तर त्यामध्ये कोणते जिल्हे आहेत? त्यामध्ये पुणे जिल्हा बघा. सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे या भागामध्ये देखील 21 तारखेला काही ठिकाणी जोरदार स्वरूपामध्ये पावसाची शक्यता आहे. पावसाचं क्षेत्र खूप मोठं म्हणजे एकाच वेळेस 2-3 जिल्हे घेणार नाही आहे तो. त्यामध्ये 10-20, 25-30 किलोमीटरमध्ये पाऊस पडेल. त्याच्यामध्ये मध्यंतरी सोडून देईल, 20-25 किलोमीटर गेले असं भाग म्हणजेच अवकाळी पावसासारखं वातावरण. तर पुणे, अहिल्यानगर, नाशिक या जिल्ह्यामध्ये 21 तारखेला पावसाची शक्यता आहे. तसेच बीड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यामध्ये देखील 21 तारखेला पावसाची शक्यता आहे. बऱ्याच ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. तसेच 22 तारखेला 21 आणि परत 22 तारखेला त्याच्यामध्ये नांदेड, लातूर या जिल्ह्यामध्ये देखील 21-22 तारखेला पावसाची शक्यता आहे. परभणी जिल्ह्यामध्ये देखील पावसाची शक्यता आहे. बीड जिल्ह्यामध्ये तर आहेच, पण परभणी जिल्ह्यामध्ये देखील पावसाची शक्यता आहे. 22 तारखेला जालना, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, परभणी, बीड तसेच लातूर, धाराशिव, सोलापूर या जिल्ह्यामध्ये देखील पावसाची शक्यता आहे 22 तारखेला. तसेच पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर या भागामध्ये देखील 22 तारखेला पावसाची शक्यता आहे. तसेच विदर्भामध्ये अमरावती, भंडारा, वर्धा या भागामध्ये देखील 22 तारखेला पावसाची शक्यता आहे. पण काही भागामध्ये, कमी भागामध्येच पावसाची शक्यता आहे. इकडंच दक्षिण महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्रामध्ये जास्त पावसाची शक्यता जास्त आहे. तसेच धुळे, जळगाव या भागामध्ये 22 तारखेला पावसाची शक्यता आहे. एखादा दिवस मागे पुढे होऊ शकतो धुळे, जळगाव या भागामध्ये. तर कोकणामध्ये म्हणजेच मुंबई, ठाणे ह्या भागामध्ये पावसाची शक्यता तशी कमीच सध्या तरी दिसून येत आहे. फक्त दक्षिण कोकणामध्येच सिंधुदुर्गपर्यंतच पावसाची शक्यता आहे. तर त्याचमध्ये घाटमाता या भागामध्ये पावसाची शक्यता आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये देखील पाऊस पडणार आहे. तसेच पैठण या भागामध्ये, अंबड, घनसावंगी, पैठण या भागामध्ये देखील पावसाची शक्यता ह्या पावसामध्ये आहे. परभणी जिल्ह्यामध्ये देखील सेलू या भागामध्ये पावसाची शक्यता आहे. तसेच बीड जिल्ह्यामध्ये अंबाजोगाई या भागामध्ये, अंबाजोगाई आणि केज, बीड, पाटोदा, गेवराई या भागामध्ये पावसाची शक्यता आहे. तसेच लातूर जिल्ह्यामध्ये औसा, निलंगा या भागामध्ये पावसाची शक्यता आहे. तसेच धाराशिव जिल्ह्यामध्ये तुळजापूर, भूम, परांडा आणि बार्शी या भागामध्ये पावसाची शक्यता आहे. तसेच नांदेड जिल्ह्यामध्ये कंधार या भागामध्ये, नांदेड जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता. अमरावती जिल्ह्यामध्ये देखील पावसाची शक्यता. बुलढाणा जिल्ह्यामध्ये देऊळगाव राजा या भागामध्ये देखील पावसाची शक्यता. छत्रपती संभाजीनगर, वैजापूर या भागामध्ये पावसाची शक्यता आहे. वैजापूर आणि छत्रपती संभाजीनगर, वैजापूर तसेच पैठण या भागामध्ये पावसाच्या 2 ते 3 दिवसामध्ये, म्हणजे 2 ते 3 दिवसामध्ये 21, 22, 23 तारखेला पावसाची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर, भोकरदन, अंबड, घनसावंगी या भागामध्ये पावसाची शक्यता आहे. तसेच बीड जिल्ह्यामध्ये माजलगाव या भागामध्ये देखील पावसाची शक्यता आहे.
अशा बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता, नाशिक भागामध्ये देखील पावसाची बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे. पण ह्या पावसामध्ये शेतकरी बंधूंनो एक विशेष म्हणजेच गारपिटीचा धोका जे आहे ते कमी आहे ह्या पावसामध्ये. म्हणजे आपण जे मागे 2 पाऊस पाहिलेले होते 28 मार्च ते एप्रिल या कालावधीमध्ये 4 एप्रिलपर्यंत जो पाऊस पडलेला होता त्या पावसामध्ये देखील बऱ्याच ठिकाणी गारपीट झालेली होती. त्याच्या तुलनेने ह्या पावसामध्ये मात्र गारपिटीचा धोका अत्यंत कमी राहण्याची शक्यता आहे. आणि 19, 20 तारखेला 22 तारखेला जी गारपीट झालेली होती मार्चमध्ये, त्या तुलनेने देखील गारपीट या पावसामध्ये होण्याची शक्यता खूप कमी आहे. गारपीट एखाद्या ठिकाणी होऊ शकते, पण शक्यता त्याच्या तुलनेने खूप कमी आहे. गारपिटीची शक्यता कमी आहे. पण वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची देखील बरीच शक्यता आहे. शेती पिकाचं नुकसान होऊ शकतं या पावसामध्ये. बऱ्याच शेती पिकाचं नुकसान होऊ शकतं. असे